नमस्कार. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज 3 जानेवारी 2024 या आज सावित्रीबाई फुलेची जयंती आहे. 1831 साली सावित्रीबाई फुलेचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले जन्माला आल्या 1831 साली. खरंच तो काळ खूप भयानक होता. त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि सावित्रीबाई फुले जन्माला येऊन त्यांनी ज्या घराण्यात जन्म घेतला आणि एवढूशा कवळ्या सावित्रीबाई वय सावित्रीबाईचं 9 वर्ष हो. 9 वर्ष जन्माला आल्या आणि ज्योतिराव फुलेचं वय 12 वर्षे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा विवाह झाला त्या एवढ्याशा छोट्या वयामध्ये. पण सासू सासरे सावित्रीबाईचे चांगले होते. त्यांनी सावित्रीबाई फुलेचा असा अलगे जसा काय लेकीसारखा सांभाळ केला. आणि ज्योतिराव फुले यांनी पण माझी सावित्री लहान आहे, माझी सावित्री खूप लहान आहे म्हणून सावित्रीबाईला असं समजून घेत. सावित्रीबाईला काहीच काम येत नव्हतं. एवढ्या छोट्या वयात लग्न झालं. मागच्या काळात अशाच रूढी होत्या, अशाच पद्धती होत्या की लहान वयात लग्न व्हायचं. तसंच सावित्रीबाई फुलेचं लग्न झालं ज्योतिराव फुले सोबत. पण ज्योतिराव फुले जेव्हा शिकत होते, लिहित होते, वाचन करीत होते, तेव्हा सावित्रीबाई फुले येड्यासारखं बघायच्या आणि म्हणत होत्या की तुम्ही हे काय लिहिता, काय वाचता, हे मला बी शिकवा ना, मी पण शिकीन, मला बी शिकवा. आणि सावित्रीबाई फुले घरचे काम आवरले की ज्योतिराव फुले सोबत बसून राहायच्या. ते बघायच्या ते कसे वाचतात, कसे लिहितात. आणि ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईला शिकवायला सुरुवात केली हो, शिकवायला सुरुवात केली. सावित्रीबाई फुले रात्रीचे 12-12 वाजे तो न झोपता तळमळीनं शिकत होत्या. धडा पाठ करत होत्या, बाराखडी पाठ करत होत्या. आणि त्या घरीच ज्योतिबाकडं शिकल्या. त्या ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यांनी जिद्दीनं त्या शिकल्या. आणि तेव्हा समाजामध्ये काय रूढी होती, महिला अशिक्षित होत्या, महिलांना शाळा नव्हती, मुलींना घराच्या बाहेर निघायची परमिशन नव्हती. खूप भयंकर काळ होता. त्या काळात सावित्रीबाई म्हणल्या, अहो धनी, आपण दोघं मिळून महिलांसाठी शाळा काढूया. आणि पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये काढली. पहिली शाळा. ज्या तशा कंडिशन परिस्थिती अशी होती, त्या तशा कंडिशन मध्ये दोघा नवरा बायकोनी पुण्यामध्ये शाळा काढली. सावित्रीबाई म्हणल्या, मी शिकवीन मुलींना, मुली शिकल्या पाहिजे, मुली अडाणी राहिल्या नाही पाहिजे, मुलींना शाळा शिकवू आपण. आणि तुम्ही मला सपोर्ट करा आणि मी तुम्हाला सपोर्ट करते. आणि असे दोघांनी मिळून पहिली शाळा काढल्या. मुलीला कोण शाळेत पाठवतंय, कोणी पाठवणार, परिस्थिती खूप खराब. मुलीला घराबाहेर पाठवत नव्हते, महिलांना बाहेर घराच्या पडायची परवानगी नव्हती. पण सावित्रीबाई शाळेमध्ये जात होत्या. आज वाढतील मुली, उद्या वाढतील, असं करत करत त्यांनी रोज जायच्या. ज्यावेळेस सावित्रीबाई शाळेत निघायच्या त्यावेळेस ही काय शहाणी लागून गेली, ही काय शाळा शिकवते, आमच्या पोरी बाळीला बाहेर काढते म्हणून सावित्रीबाईला दगड चिखल गोट्याने मारायचे हो. सावित्रीबाई पिशवीमध्ये एक साडी घेऊन जायच्या की ती साडी खराब झाल्यावर चिखल पिखल लागल्यानंतर शाळेमध्ये दुसरी साडी बदला येते म्हणून. किती त्याग केला त्या सावित्रीबाई फुलेने, आपल्यासाठी किती त्याग केला. त्या सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज आम्ही शिकलो, आज आम्ही 2 गोष्टी बोलतो, शिकतो, वेगवेगळ्या पदावर आज आम्ही महिला आणि भगिनी आहोत. कारण ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेमुळेच. सावित्रीबाई फुले शाळेत जात होत्या. एक 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 करत मुली शाळेत येत होत्या. पण सावित्रीबाईला खूप त्रास व्हायचा हो, खूप त्रास व्हायचा. खूप बोलायचे लोक, खूप त्रास करायचे. पण सावित्रीबाई हार मानल्या नाही. अशी होती, सती जायची चाल होती. नवरा जर मेला तर
त्या बायकोला पण त्या सरनात टाकायची चाल होती. हे सतीची चाल सावित्रीबाई फुलेंनी बंद केली. जर समजा एखाद्या विधवेचा पाय चुकून पडला आणि ती जर गरोदर राहिली, तर तिला इतकं म्हणजे एवढं बोलायचे लोक, की सावित्रीबाई फुलेंनी यशवंत बाळाला दत्तक घेतलं. यशवंत बाळाला सुद्धा सावित्रीबाईने दत्तक घेतलं. सतीची चाल बंद केली. तिचा काय दोष आहे? तिचा नवरा मेला तर तिला सती पाठवायचं नाही, तिचे केस काढायचे नाही, तिला पांढरं वस्त्र द्यायचं नाही, तिला तिला साडी घालू द्या, तिला पण सन्मानानं जगू द्या. आणि तिला पण ती एक माणूस आहे, तिचा काय गुन्हा आहे? तिचा नवरा मेला तर तिला सरनामध्ये टाकायचं नाही. सतीची चाल सावित्रीबाईंनी बंद केली हो, सावित्रीबाईंनी बंद केली. एवढा म्हणजे एवढा क्रूर तो काळ होता, की महिलांना चूल-मूल, महिलांचं नाव घरावर नव्हतं, दारावर नव्हतं, शाळेत नव्हतं, नाव कुठल्या ग्रामपंचायतमध्ये नव्हतं हो महिलांचं नाव. जेव्हा मुली शिकल्या, महिला हुशार झाल्या, त्यावेळेस आरक्षण महिलांना मिळालं. आरक्षण मिळालं. आज मुली कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि टक्केवारी जर बघली तर खरंच तुम्हाला सांगते मी, की मुलींची टक्केवारी खरंच जास्त आहे. आज त्या मुली एवढ्या चिकाटी घरकामं करावंच लागते. मुलगी जन्माला आली म्हणजे तिने घरकामं करतेच, पण घरकामं करत करत सुद्धा त्या मुली अभ्यासही करतात हो, अभ्यासही करतात.